मग यांनी इथं बघितले सर्वजण तांत्रिक आणले, कोणी तांत्रिक बघितले, हे तांत्रिक बघितले, ते तांत्रिक बघितले. त्यांनी सर्व कानाकोपऱ्यातले तांत्रिक लोक त्यांनी आणले आणि त्यांनी बघितले. काय त्यांनी बघितले तर काय व्हायचं माहिती आहे का? थोडं 15-20 दिवस असं बरं वाटणार त्यांना. 15-20 दिवस त्यांना बरं वाटणार, परत त्यांना त्रास तो चालू होणार आणि ते येऊन ते काय बोलायचं ते बोलणार, काय करायचं त्याला ते करून टाकणार. मग त्या टायमाला अशी गंमत झाली की सगळीकडे पैसे देऊन 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 वैतागले प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला. आणि सर्व त्यांनी डॉक्टर केले. जे डॉक्टरचा जो सर्व उपचार होता ते झाल्यानंतर हे सर्व गोष्टी केले त्याने. ते डॉक्टरचं तर सांगायचंच राहिलं तुम्हाला. सर्व डॉक्टरांकडे गेले, ते सर्व डॉक्टरांनी दाखवलं मला असं होतं ते तसं होतच आहे, कुठं त्याला झोपव, कुठं काय नाही, कुठं त्या सायकट्रिस्टकडे नेऊन कुठं काय त्याला ते हिप्नोटायझिंग वगैरे करणारे किंवा काय नाही, ह्या सगळ्यांकडे नेलं किंवा काय गोष्टी झाल्या. पण त्याला कुठल्याच गोष्टीचा फरक पडला नाही, काहीच नाही. आता जो तो येणार की त्या ताकद जी आहे ती ताकदला सर्वांना मारण्याचा प्रयत्न करणार किंवा काय करणार, हे सर्व गोष्टी सर्वांनी केले. काय केलं? सर्वांनी ह्या सर्व गोष्टी केले. जो येणार तो तांत्रिक दाखवणार, मीच तुझ्यासारखं, माझ्यासारखं कोणीच ताकदवर नाही, चल मी त्याच्यावर लगेच शस्त्र मारणार, त्याच्यावर मुठीचे प्रयोग करणार, त्याच्यावर लगेच त्याच्यावर बंधन टाकणार, त्याच्यावर बंधन टाकायचा प्रयत्न करणार, असे करायला लागले. कुणावरती? मग तो असा दाखवायचा की ठीक आहे चालेल, मी बंद झालेलो आहे आणि मी बंद आहे, मी का आता येत नाही. 2 दिवस असा करणार की लगेच तो जर असं त्याला वाटलं की हा मी आता बरं वाटलं, मला काय नाही, आता कोणी येत नाही का नाही, तो लगेच येणार. तर ती ताकद काय बोलणार माहिती आहे का? कोणी पण घेऊन ये बोलला. कोणी पण म्हणजे कोणी पण घेऊन ये, कुठलाही तांत्रिक तू घेऊन ये, मी नाही. माझ्या पुढं कुणीच नाही म्हणला. काय? माझ्या पुढं कुणीच नसा तो बोलला. असं बोलल्यानंतरून की त्या ताकदीने काम त्याला काय केलं? त्याला मारलं नाही. त्या बिल्डरला मारायचं असतं तर त्याने लगेच मारलं असतं. नाही, त्याला झिजवायला चालू केली. तुला मरायचं पण नाहीये आणि तुला नीट जगू पण देणार नाहीये. काय करणार नाही? तुला मारणार पण नाहीये, नीट तुला जगू पण देणार नाही, पण तुला मी असा त्रास देतच राहणार. मग तिच्या बायकोला त्रास व्हायला लागला. कुणाला? तिच्या बायकोला घरामध्ये त्रास व्हायला लागला. त्यानंतरून तिचे वडील वारले. काय वारले? वडील वारले. वडील नंतर आई वारले. मग राहिले 2 जण नवरा बायको. कोण राहिले? 2 जणच राहिले नवरा बायको. आता ज्यावेळेस हे 2 जण नवरा बायको राहिले, हे सर्व झालं. आता हे सर्व गोष्टी करून दमल्या. तर त्यांनी असा विचार केला की ठीक आहे चालेल, जसं त्यांनी सांगितलं, जी ताकद त्याच्याशी बोलायची, तो बोलला की ठीक आहे, तुला मला जसं मारायचं तसं मार. तो बोलला मला मारायचं नाही, तुला मला दाखवायचंय. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती कब्जा केल्यानंतर काय होतं? दुसऱ्याची प्रॉपर्टी घेतल्यानंतर काय होतं? दुसऱ्याची प्रॉपर्टी हिसकून घेतल्यानंतर काय होतं? दुसऱ्याची प्रॉपर्टी शक्तीच्या जोरावरती, सामर्थ्याच्या जोरावरती, समजलं की नाही? आणि जेवढे पण पोलीस प्रशासन जे त्याच्या जोरावरती जे घेतात, तुम्ही हे प्रॉपर्टी घेताय, सर्व गोष्टी करता, आता ह्याचे भोग कसे भोगावे लागतात तुला आता दाखवतो. आता समज मी आता तुझ्यावरती कब्जा केलाय म्हणला, मी तुझ्या शरीरात आता कब्जा केलाय, कसं वाटतंय तुला आता? मग तू सांग की आज अशी जागा घेतलेत म्हणलं तू सर्वांचे, आमची पण जागा घेतलेत म्हणला, सर्वांचे तिथले जागा घेतलेत असे, तुला सुट्टी नाही म्हणला, कुठं पण जा. आणि खरंच तो सगळीकडे आखीकडे तो जाऊन आला. काय? आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा काही काही ठिकाणी ते जाऊन आलेत. जे प्रख्यात प्रख्यात मोठे मोठे जे लोक आहेत, तर त्या ठिकाणी ते जाऊन आलेत. ठीक आहे, तर आपल्याला कुणाचं काय सांगायचं नाही, पण काय, मग त्यांनी शेवटचा एक पर्याय म्हणून ते आले. त्या आल्यानंतरून काय सांगितलं त्यांना की बाबा हा जो विषय आहे हा भयंकर विषय आहे आणि खतरनाक विषय आहे. खतरनाक. तर ह्याला काही साधं साधं सोपं काम नाहीये. पण भगवंताच्या कृपेने, नाथाच्या कृपेने आणि दत्तगुरूंच्या कृपेने मी हे करण्याचा प्रयत्न करेन. बाकी जो बघणार आहे तो नाथांचा नाथ, तो भोलेनाथ, तो काय करायचा तो करेन. पण एवढं मी तुम्हाला सांगू शकतो की ही कुठली शक्ती आहे किंवा काय आहे, हे सगळ्या गोष्टी मला कळाल्या. आता ह्या सर्व गोष्टी मला कळाल्या, तर ह्या अनुसार मी सांगतो तुम्हाला. तर ठीक आहे. मग ज्या वेळेस काय झालं माहिती आहे का, तर त्यांनी मला हे सर्व स्टोरी सांगितल्या.
मग हे सर्व स्टोरी सांगितल्यानंतर ते काय ताकद काय आलेल्या नव्हत्या. ज्यावेळेस माझ्याशी बोलत होते तर सर्व गोष्टी ते झालं. सर्व त्यांचं असं झालं, तसं झालं, सर्व त्यांनी सांगितलं. सर्व सांगितल्यानंतर काय केलं माहिती का मी त्यांना? ठीक आहे चालेल म्हणलं. मला बघू द्या नेमकी हे काय आहे सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगा. आणि त्यांना मी सांगितलं की मी काय स्वतः देव नाहीयेत किंवा मी कुणी तांत्रिक मोठं हे नाहीये किंवा मी लय मोठा गुरुजन नाहीये. फक्त मला माझ्या भक्तीने कर्मफळ पात्रेने मला जे फक्त बघण्याची पात्रता आलेली आहे आणि जे कार्य करण्याचं जे सामर्थ्य मला प्रदान केलेले आहेत भगवंतांनी, काय ज्यांनी हे सर्व केलेत नाथांनी, तर आता ह्याच्याचद्वारे मी काय गोष्टीचं कार्य करतो. काय? आणि ती माझी भगवती महाकाली जी माझी देवी कुळाची ती तिने. तर ठीक आहे बोललो. तर मग त्या अनुसार काय झालं माहिती आहे का, की त्यांना सांगितलं. मग त्यावेळेस आता काय झालं, ज्यावेळेस ते आलेले होते तर त्याच्या मागे जी सोडलेली ताकद होते तर ह्या वेगळ्या ताकदी होत्या. आणि ते अशा प्रकारच्या ताकदी होत्या की ते आपल्या महाराष्ट्रात त्या ताकदींचा विषयच नाहीये, त्या ताकदींबद्दल माहितीच नाहीये. अशा ताकद होत्या खतरनाक. ठीक आहे. आता ज्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी मला खतरनाक खतरनाक वेगळे वेगळे दिसतात आहेत, पण मला पहिलं तिथं येऊ द्या. मग त्यावेळेस आता आता मला इकडं येऊन झालेले आहेत जवळजवळ मला 10-1 दिवस झालेले आहेत मला येऊन. किती दिवस झालेले आहेत? टोटल 10-1 दिवस झालेले आहेत मला येऊन. तर 10-1 दिवसामध्ये काही कार्य करत होतो. त्यांचंच जे काय गोष्टी होते, जे कार्य होते ते कार्य करत होतो तिथं. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय? तर इथं कार्य काय झालं आणि काय केलं, कसं केलं? हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस इथं आल्यानंतरून बघितलं की हा सगळ्या स्त्री राज्याचाच भाग येतो, कामाख्याचा खतरनाक तंत्र भाग येतो. आणि इथल्ला जे शिव आहे तो सर्वात जो ताब्यात आहे, अख्खा जप ताब्यात आहे, तो पंचमुखी हनुमंताच्या ताब्यात आहे. कोणाच्या ताब्यात आहे? पंचमुखी हनुमान म्हणजे अघोरी, पूर्ण अघोर. त्याचे पंचमुखी हनुमानचे पूर्ण अघोर तंत्रक्रिया चालते इथे या स्त्री राज्यामध्ये. आणि सीमेवरती तो आहे मेन. ज्यावेळेस तसं आलो, तसं आल्यानंतर कार्य करत जसं आम्ही आलो कार्य करत तर बघितलं तर त्यांना आता आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये अंजनेरी माता आणि पंचमुखी हनुमानची मी साधना जवळजवळ 5 वर्ष अगोदर केलेली आहे. किती वर्ष अगोदर? 5 वर्ष अगोदर. आणि मच्छिंद्रनाथांचं 2011 मध्येच माझं मढीचं विधान पूर्ण झालेलं आहे. 2011 मध्ये तपस्या तिथं माझं. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतरून ज्यावेळेस मी आलो तर मी माझ्या कुळाची जी देवी आहे, कुळाचं जी देवी आहे महाकाली कुळाची, ठीक आहे, आणि जो भगवंत आहे कुळाचा, तो नाथांचा नाथ, तो महादेव, ठीक आहे. तर मग ज्यावेळेस गेलो तिथे तर गेलो आणि तर तिथं सांगितलं. आणि जे अत्रि ऋषी मुनींचा जो साक्षात्कार झालेला आहे तिथे, तर ते खतरनाक अत्रि ऋषी मुनी वगैरे जे होते आणि सती अनुसूया माता त्या दोन्ही. तर मी त्या टायमाला मला ज्यावेळेस प्राप्ती झाली किंवा काय झालं त्यानुसार मला त्यांनी सर्व गोष्टीचं ज्ञान दिलं तिथं गुरूंनी. तर त्याच्यामुळं आता हे जे दत्तगुरू अत्रि ऋषी मुनी हे सर्वात सामर्थ्यवान आहेत. कोण आहेत? अनुसूया माता, दत्तगुरू आणि अत्रि ऋषी मुनी, ठीक आहेत. सती अनुसूया माताचं सामर्थ्य काय होतं की तिन्ही लोक त्यांच्या अधीन होत्या. तिन्ही लोकांचे सर्व देवी दैवत हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि हे स्त्री राज्य आहे. तर मला इथं उपयोगी पडली विद्या कुठली लक्षात ठेवा. अत्रि ऋषी मुनी आणि सती अनुसूया माताचं जी आहे ती तंत्रविद्या, त्यांचं ज्ञान ते मला इथं उपयोगी पडलं. मी ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा सामर्थ्यवान बनून आलो नाही. मी फक्त तिथून निघताना आपल्या जी कुळाची जी देवी आहे काय त्यांना आणि नाथांना सांगून निघालो मी की मी अशा अशा कार्यासाठी मी चाललेलो आहे त्या भागामध्ये. तर मला अशी पात्रता द्या की जेणेकरून मी तिथं बघू शकन की नेमके काय आहे तिथं
अशी काय भांगड आहे, मला हे तुम्ही ज्ञान द्या. माझ्या कुळाच्या देवीला, दैवतांना, नाथांना सांगितलं. काय? आणि मग तिथून निघालो. आणि त्र्यंबकेश्वरात जिथं माझं मठ आहे तिथं अंजनी माता आहे आणि पवनपुत्र, तिथं तेच विधान सर्व असतं माझं. तर मग त्या टायमाला तिथं हे विधान झालेलं आहे सर्व. तर मग त्या टायमाला गेलो मी तिथं. आल्यानंतर तिथं पूर्ण शिव, इकडचं जे शिव आहे शिवार आहे एकदम खतरनाक तंत्रक्रियाचा. काय तर इथं काय मी मोठा तांत्रिक होऊन आलो नाही, काय नाही. मी फक्त त्यांना बोललो की हे जे आहेत व्यक्ती, जो कोणी XYZ बिल्डर ठीक आहे आहेत, तर ह्यांना ज्या शक्ती, जी सामर्थ्यांचा त्रास आहे किंवा काय नाही, मी त्या तपस्वी तांत्रिकला भेटण्यासाठी आलेलो आहे, ते तपस्वी योगीला भेटण्यासाठी आलेलो आहे. काय सांगितलं त्यांना मी? तपस्वी जो योगी आहे मी त्याला भेटण्यासाठी आलो. तपस्वी, आता तपस्वी योगी मी त्याला भेटण्यासाठी आलो. म्हणलं त्याला भेटण्यासाठी आलो म्हणल्यानंतरून की मला फक्त तुम्ही आज्ञा द्या की मी मला तिथं जाऊन आणि मला काय कार्य करायचे. मी तर काय ना, मी एक साधारण एक भगवंताचा सेवक आहे. म्हणून हे पंचमुखी हनुमंता, मी तुम्हालाच नमन करतो आणि तुम्हीच मला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी. सगळं शिव वगैरे त्यांच्या ताब्यात. तर मग पंचमुखी हनुमंतांना मी ती विनंती केली, ती विनवणूक केली त्यांना. ते केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे चालेल, तुझं हे भक्ती, तुझी ही असं स्वभाव आणि हे तुझं कर्मफळ पात्रता बघून मी प्रसन्न आहे. जेणेकरून की तुझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार नाही किंवा काय नाही. आजपर्यंत जो कोणी त्या तांत्रिकसाठी कार्य करायला गेला, त्या तांत्रिकने आम्हाला सर्वांना सिद्ध केलेलं आहे. काय? आणि जवळ त्या तांत्रिकाने 1600 वर्ष तपस्या केलेले आहे तिथं, 1600 वर्ष. आणि हे सर्व महातंत्र विद्याचं हे ठिकाण. त्याच्यामुळं मी प्रसन्न आहे तुझ्या व्यक्तीला. आणि ते सुद्धा त्यांनीच परवानगी दिली, त्या तपस्वींनी, त्या योगींनी, की ह्या बालकाला व ती जी माता आहे त्याच्या संगत त्यांना येण्याचं परवानगी दिली की या तुम्ही म्हणून आतमध्ये. ठीक आहे. मग तिथंच आम्ही जसं शिवावरती गेलो तिथं मला आणि जी माझी अर्धांगिनी तिला दोघांना तिथं ऍक्टिव्हिटी झाली, सर्व काय गोष्टी व्हायला लागल्या. पण तिथं काय आमच्या काय अंगत बिंगत यायचं नाही. जिथं काय व्हायचं काय नाही, भगवंतांनी सर्व गोष्टी घेतली. तिथं आज्ञा वगैरे घेतली, ज्या पद्धतीने आज्ञा घ्यायची त्या पद्धतीने आज्ञा घेतली त्या शिवावरती. तिथून आम्ही निघालो.